तरुणांसाठी सुवर्णसंधी. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या माध्यमातून कमवा महिना 61,500 रुपये. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रालयाच्या माध्यमातून राज्याचा कारभार कसे पाहतात, प्रशासन नेमके कसे चालते, त्याचबरोबर मंत्रालयातील धोरणे निर्णय प्रक्रिया नेमकी कशी चालते याचा प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांसमवेत काम करून अनुभव घेण्याची सुवर्ण संधी राज्यातील तरुणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या माध्यमातून राज्यातील हुशार व होतकरू तरुणींना मंत्रालयात काम करण्याची संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. या तरुणांना चांगले मानधनही देण्यात येणार आहे. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावे, त्याचबरोबर ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना व्हावा व त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या उद्देशाने फडणवीस यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार आहे. तर तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनासही होत असून तरुणांमधील उत्साह, तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणांना फायदा होत आहे. त्यामुळे यंदाही मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठीचा GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या माध्यमातून यंदा 60 तरुणींना संधी देण्यात येणार आहे. यातील 1/3 जागा महिला फेलोंसाठी राखीव असणार आहे. किमान 21 वर्ष व कमाल 26 वर्षाच्या आतील तरुणांना यासाठी अर्ज करता येणार आहे. फेलोंच्या निवड संबंधीतील निकष: अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. किमान 60% गुण गरजेचे. अनुभव: किमान 1 वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव गरजेचा राहील. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप किंवा आर्टिकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे. पूर्ण वेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. विद्यावेतन: सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून निवड झालेल्या फेलोंना शासकीय सेवेतील गट अधिकाऱ्यांच्या समकक्ष दर्जा देण्यात येणार आहे. तसेच त्यांना दरमहा मानधन 56,100 रुपये देण्यात येणार आहे. प्रवास खर्च रुपये 5,400 रुपये असे एकत्रित 61,500 रुपये विद्यावेतन म्हणून देण्यात येणार आहे. फेलोंची निवड 12 महिन्यासाठी असून त्यानंतर ही नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे. तसेच निवड झालेल्या फेलोंसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या IIT पवई सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयावरील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाणार आहे. अतिशय महत्त्वाचे: या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कसा करावा, तसेच इतर अटी काय आहेत यासाठी राज्य शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.